मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली। आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं। योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे, हा जुमला आहे, हे जाणार नाही आहे। आतापर्यंत 1,60,00,000 खात्यात गेले आणि आता 2 कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत। सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका, आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत। तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू, त्याच्या पुढच्या मार्च 2026 पर्यंतचे पैसे ठेवू। शेवटी बजेटमध्ये 1-1 वर्षाचे पैसे ठेवता येतात, पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील। मी याकरता हे सांगतो, आता आमचे विरोधक रोज नवीन सांगतात, म्हणतात निवडणुकीनंतर बंद होणार। मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले, दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले, शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले। नाही, आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजाकरता, दलित समाजाचे पैसे पै न पै दलित समाजाकरता, शेतकऱ्यांचे पैसे पै न पै शेतकऱ्यांकरता, हे सगळे पैसे खर्च करूनही त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देतोय। आमच्या लाडक्या बहिणींना कोणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून आम्ही या ठिकाणी देत नाही आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत, कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही। पण यांची नियत कशी आहे बहिणींनो, हे लक्षात घ्या। काल परवा काँग्रेसचे एक माजी मंत्री म्हणाले आमचं सरकार आलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करून टाकू। नुसतं म्हणून थांबले नाही, तर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख हे कोर्टात गेले अनिल वडपल्लीवार की लाडकी बहीण योजना हा पैशाचा अपव्यय आहे, हा पैसा लुटवणं आहे, त्यामुळे ही योजना बंद करा। पण काळजी करू नका, तुमचे 3ही भाऊ माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काही झालं तरी देखील ही योजना बंद होऊ देणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देण्याकरता निश्चितपणे आम्ही आलो आहोत।